शिंदेच्या सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली। या तिघांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही असा पण केल्याचं त्यांनी सांगितलं। सत्ता, संतती आणि संपत्ती या भाग्याच्या गोष्टी आहेत, नशिबात असेल तर विधान परिषद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ईव्हीएम बद्दल पवारांसारख्या जाणकार नेत्यांना बोलावं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे, संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसराला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला। खासदारकीवेळी ईव्ही मशीनवर का बोंबला नाही ते आता वरडायला लागला आहे। खासदारकीवेळी ईव्ही मशीनचं बोलायला पाहिजे होती, त्यावेळी का तोंडे शिवली होती का यांची, आता बोलायला लागले। चुकीच आहे ही पद्धत। हारल्यानंतर ईव्ही मशीन, जिंकल्यानंतर लय भारी झालं। ही उद्योग कुठला काढला आहे, नवीनच राजकारण। आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे। काय ईव्ही मशीन नाही, काय नाही, करून बघा ना ईव्ही म्हणजे। आपण करत नाही का मतदान? आता मी बटन दाबलं, खारं दिशीकडं दोन्ही बांधत्या काचच दिसला। तुम्ही मतदान केलं, तुम्हाला ते चिन्ह दिसलं नाही का?